नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागामधील गड्ड या पदाचा जो काही रिझल्ट आहे त्याविषयी एक नवीन अपडेट आला आहे, तेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आरोग्य विभागातील गड्ड या पदाचा रिझल्ट हा डिक्लेअर होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपण पुणे विभागाचा रिझल्ट हा बघत आहोत. त्यामध्ये ऑफिसचं नाव काय आहे तर रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे या ठिकाणचा हा रिझल्ट आहे. त्यामध्ये पोस्ट नेम आहे क्लास 4चं पद आहे आणि कॅटेगरी आहे दिव्यांग. आता यामध्ये जर पहिल्या ऑप्शनला जर बघितलं तर पहिल्या ऑप्शनला काय आहे तर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, त्यानंतर रोल नंबर आहे, त्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, त्यानंतर कॅटेगरी आहे, त्यानंतर मार्क्स आहे आणि त्यानंतर रिमार्क आहे. दिव्यांगामध्ये जर बघितलं तर एक नंबर जो आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे वैशाली यशवंत खंडारे. या विद्यार्थिनीला एकूण 164.11781 मार्क पडले आहेत. आता दिव्यांगामध्ये जर बघितलं तर एकूण 12 विद्यार्थ्यांचं नाव आहे, म्हणजे या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. त्यानंतर जर पुढे जर बघितलं तर ओपन कॅटेगरीमध्ये जनरल जर बघितलं तर ओपन कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये एक नंबरला जो आहे तो म्हणजे आदिनाथ रंगनाथ यादव. या विद्यार्थ्याला एकूण 180.85,319 मार्क पडले आहेत. आणि त्यासमोर रिमार्क म्हणजे कोणत्या कॅटेगरीनुसार आहेत तर ते त्यासमोर देण्यात आलं आहे. आता ओपन कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर एकूण 17 विद्यार्थी आहेत. आता त्यानंतर पुढे जर बघितलं तर त्यानंतर ओपनमध्ये एक सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांचं जर मेरिट जर बघितलं तर 155.24,425 एवढं असं मेरिट लागलेलं आहे. अशा प्रकारे कॅटेगरी वाईज हा सर्व पदांचा हा रिझल्ट जाहीर केला आहे. तुम्हाला जर ही PDF जर डिटेलमध्ये जर बघायची असेल तर मी ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता. आता आपण बघूया कोणकोणत्या ग्रुप डी मध्ये कोणकोणत्या पदाचा रिझल्ट हा जाहीर झाला आहे. त्यामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत ठाणे याचा रिझल्ट लागला आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर रत्नागिरीमध्ये पण लागला आहे, नागपूर झालं, त्यानंतर पुणे झालं. त्यानंतर जर बघितलं तर गट ड मध्ये उपसंचालक कार्यालय राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे याचा पण रिझल्ट हा डिक्लेअर झाला आहे. त्यानंतर खाली जर बघितलं तर रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट मलेरिया ऑफिस कोल्हापूर यांचे पण रिझल्ट हे डिक्लेअर झाले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो सर्व ग्रुप डी या पदाचे हळूहळू रिझल्ट हे जाहीर होत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.